नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की बी फर्स्ट इयरचं रजिस्ट्रेशन कसं करायचं. त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले सी ई टी सेलवर सर्च करायचं गुगलवरती. होम पेजवरती गेल्यानंतर बघा या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 2024-25 उजव्या साईडला एक लिंक आहे आणि दुसरी लिंक तुम्हाला कॅपमध्ये भेटेल इथे 24-25 दोन्हीपैकी कोणत्याही लिंकवरती क्लिक केलं तरी तुम्हाला प्रोसेस स्टार्ट होणार आहे. ठीक आहे. असं स्क्रोल खाली गेल्यानंतर अंडर ग्रॅज्युएटमध्ये बी ई बी टेक दिसेल तुम्हाला, ह्याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर फर्स्ट टाइम रजिस्ट्रेशन करत असाल तर न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं. या ठिकाणी एक ऑप्शन आहे सेंटरला, ठीक आहे, याच्यावरती क्लिक करा. याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन विचारला जाईल की हाऊ यू हॅव यू अपियर्ड फॉर पी सी एम एम एस टी सी ई टी. सी ई टीसाठी तुम्ही अपियर आहात का? सी ई टी जर दिलेली असेल तर येस करायचं, अदरवाईज नो करा. मग काय म्हणेल की पी सी एमची नाही दिली तर तुम्हाला काय विचारेल, पी सी बीची दिलेली आहे का, है ना? तर पी सी बी दिली असेल तर त्याच्यावरती पण येस करा, जर दिलेली असेल तर. नसेल तर नो करा. त्यानंतर जे डबल ई दिलेली आहे का, दिलेली असेल तर येस करा, नसेल तर नो करा. नीटची एक्झाम दिलेली आहे का, असेल तर येस करा, नो करा. त्यानंतर एन आर आय आहे का तुम्ही, म्हणजे फॉरेन कॅन्डिडेट वगैरे असेल तर येस करा. त्यानंतर या ठिकाणी जम्मू काश्मीरचे स्टुडंट असाल तर या ठिकाणी येस करा, अदरवाईज नो करा. क्वालिफाईंग एक्झामिनेशन 12वी दिलेली आहे की डिप्लोमा दिलेला आहे की व्होकेशनल कोर्स दिलेला आहे, याच्यावरती क्लिक करायचं. जर तुम्ही सी ई टी दिलेलं नसेल तर डिप्लोमावरती तुम्ही फर्स्ट इयरला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर या ठिकाणी क्लिक करायचं. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा तुम्ही सी ई टी दिलेली असणार आहे ऑब्व्हियसली, त्यामुळे आपण सी ई टीला येस करू, म्हणजे बाकीचे सगळे ऑप्शन काय होतील, कॅन्सल होतील. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, एम एस टी सी ई टीचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे, रोल नंबर टाकायचा आहे, डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुमचे मार्क्स जे आहेत ते ऑटोमॅटिक या ठिकाणी फेच केले जातात. ठीक आहे. या ठिकाणी पूर्ण डिटेल टाकल्यानंतर चेक पी सी एम सी ई टी डिटेलवरती क्लिक करा. या ठिकाणी तुमचं नाव येतं आणि तुमचे जे पर्सेंटाईल आहे हे टोटल मार्क्स येतात. ठीक आहे. नंतर हॅव यू अपियर्ड फॉर पी सी बी एम एस टी सी ई टी असेल तर येस करा, अदरवाईज नो करा. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे, सेव्ह अँड प्रोसीडवरती जायचं. या ठिकाणी तुम्हाला बेसिक जे इन्फॉर्मेशन आहे ती अगोदर फिल करायची आहे. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर कॅन्डिडेटचं नाव जे 12वीच्या मार्कशीटवरती आहे त्या पद्धतीनं तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर पॅरेंट्स म्हणजे वडिलाचं नाव, आईचं नाव. ठीक आहे. त्यानंतर तुमचं जेंडर मेन्शन करायचं आहे. या ठिकाणी मेलचा फिमेल जर झाला तर आपलं मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव येणार नाही किंवा तिथून कॅन्सल होऊ शकतं, कारण मुलींचा मेरिट लिस्टचा नंबर हा वेगळा असतो. ठीक आहे. त्यामुळे तुमचं जे जेंडर आहे ते व्हेरीफाय करा. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला क्लिक करा याच्यावरती. अगोदर सगळ्यात अगोदर इयर सिलेक्ट करा. त्यानंतर मंथ सिलेक्ट करा आणि त्यानंतर डेट टाकल्यानंतर डेट कन्फर्म करा. सगळ्यात अगोदर इयर चेंज हे करा, सिलेक्ट करा, नंतर मंथ, त्यानंतर डेट, म्हणजे तुमची डेट जी आहे ती कन्फर्म होऊन जाईल. त्यानंतर रिलिजन आपल्याला मेन्शन करायचं आहे. हिंदू मुस्लिम तुमचं जे रिलिजन असेल ते मेन्शन करा. त्यानंतर आता तुम्ही अर्बनमध्ये राहता की रुरलमध्ये, अर्बन म्हणजे शहरी भागामध्ये राहता की ग्रामीण भागामध्ये, ते मेन्शन करायचं आहे. त्यानंतर ॲन्युअल इन्कम जे आहे, तर इन्कम किती आहे ते तुम्ही चेक करा आणि ती रेंज आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करायची आहे. तसेच मदर टंग जी आहे तुमची, जे असेल मदर टंग ती लिहायची. नॅशनॅलिटी ऑब्व्हियसली इंडियन राहणार आहे. तर या ठिकाणी स्टुडंटचं इन्कम जे आहे ते 60,000 आहे. 60,000 जे आहे ते 50,000 ते 1,00,000च्या दरम्यान येतं, त्यामुळे ही रेंज सिलेक्ट करायची. त्यानंतर कम्युनिकेशन ॲड्रेसमध्ये तुम्हाला तुमचा ॲड्रेस जो आहे तो ॲड्रेस मेन्शन करायचा आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी 2 लाईनमध्ये काय आहे तर मॅन्डेटरीचा सिम्बॉल आहे, त्याच्यामुळे 2 लाईन तुम्हाला भरावे लागतील या ठिकाणी, है ना? त्यानंतर तिसरी लाईन नाही मेन्शन केली तरी चालेल. त्यानंतर स्टेट सिलेक्ट करायचा. आपलं महाराष्ट्र आहे. डिस्ट्रिक्ट बघा तुमचा जो आहे तो बुलढाणा, तालुका मलकापूर, गावाचं नाव पण मलकापूर, रुरल. पिनकोड टाकायचा
मोबाईल नंबर तर नसेलच, मॅन्डेटरी नाही आहे. त्यानंतर तुमचा इथं मोबाईल नंबर टाकायचा, इथे टेलिफोनचा असेल तुमचा तर टाका, मॅन्डेटरी नाही आहे. मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी तुमचा व्हॅलिड टाकायचा, कारण मोबाईलवरती तुमचा ओ टी पी येत असतो, त्यानंतर मोबाईल चेंज करायला थोडासा प्रॉब्लेम जातो. मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड जो आहे तो तुमचा क्रिएट करायचा आहे. क्रिएट करताना लक्षात ठेवायचं की त्याच्यामध्ये कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, स्पेशल सिम्बॉल जसं की @ हॅश, स्टार आणि नंबर, ह्या चारीचा म्हणजे मिक्स पाहिजे नंबर. ठीक आहे, कमीत कमी 8 डिजिट पाहिजे. त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे आपल्याला. ठीक आहे, जनरल मी पासवर्ड टाकताना सजेस्ट करत असं मुलाचं नाव टाकायचं, फर्स्ट लेटर कॅपिटल, बाकी स्मॉल, @ तुमची डेट ऑफ इयर किंवा 1 2 3 टाकलं तरी चालतो. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करा. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येईल. तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे. ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करा. या ठिकाणी तुमचा जो आहे ॲप्लिकेशन आय डी तयार झालेला आहे, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्हाला टेक्स्ट मेसेज जो आहे तो या ठिकाणी मोबाईलवरती येणार आहे. ठीक आहे, आता तुमचा ॲप्लिकेशन आय डी जनरेट झाला की नंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म याच्यावरती क्लिक करा, किंवा डायरेक्टली तुम्हाला याची लिंक जी आहे ते मेन ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेटवरती पण भेटेल. ठीक आहे, आता मी या ठिकाणी काय करतो, प्रोसीड टू कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करत आहे. या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन आय डी जो आपण टाकला होता आता तो आलेला, आणि पासवर्ड जो जनरेट केला होता आपण, तो पासवर्ड टाकायचा. या ठिकाणी पासवर्ड टाकल्यानंतर कॅप्चा टाका आणि नंतर साइन इन करा. ठीक आहे, साइन इन केल्यानंतर तुमच्यासमोर 2 ऑप्शन येतील या ठिकाणी. एक तर येईल फिजिकल स्क्रुटिनी आणि ई स्क्रुटिनी. फिजिकल स्क्रुटिनी म्हणजे काय असतं, तर तुमच्या जवळचं FC सेंटरवरती जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावे लागतात. आणि ई स्क्रुटिनी हे ऑनलाईन आपण काय करत असतो, रजिस्ट्रेशन करत असतो. म्हणजे तुम्ही डॉक्युमेंट घेऊन कुठेही व्हेरिफिकेशन करायला जायची गरज नाही. त्यामुळे तुमच्या जवळ जर कॉलेज असेल तर फिजिकल स्क्रुटिनी सिलेक्ट करा, आणि जर तुम्हाला जायचं नसेल कुठे तर ई स्क्रुटिनी सिलेक्ट करायचं, म्हणजे ऑटोमॅटिक तुमचा फॉर्म जो आहे तो ऑनलाईनच जनरेट व्हेरिफिकेशन होईल त्याचं. ठीक आहे, फिजिकल स्क्रुटिनी जर सिलेक्ट केला तुम्ही, तर या ठिकाणी तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर एका कॉलेजचं नाव सिलेक्ट करायचं आणि डेट अँड टाईम सिलेक्ट केल्यानंतर व्ह्यू स्लॉटवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय होईल, तुमचा स्लॉट जनरेट होईल आणि त्या स्लॉटमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, त्या ठिकाणी जावं लागेल. ठीक आहे, तर आपण फिजिकल स्क्रुटिनीच्या ऐवजी आपण काय करतो, ई स्क्रुटिनीसाठी जात आहे. आता या ठिकाणी फिजिकल स्क्रुटिनी आहे. तुम्हाला जर व्हेरिफिकेशन मोड चेंज करायचा असेल तर चेंज व्हेरिफिकेशन मोडवरती जायचं. मग इथून तुम्ही फिजिकलचा ई स्क्रुटिनीचा फिजिकल स्क्रुटिनी करू शकता. आता या ठिकाणी ई स्क्रुटिनी करायचं आहे, त्यामुळे मी ई स्क्रुटिनीवरती क्लिक करत आहे. गेल्यानंतर या ठिकाणी एंटर युअर लॉग इन पासवर्ड जो तुम्ही जनरेट केलेला होता तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. व्हेरीफाय पासवर्डवरती क्लिक करा. मुलाच्या लॉग इनवरती ओ टी पी मोबाईलवरती. ठीक आहे, आता व्हेरीफाय स्क्रुटिनी मोडवरती क्लिक केल्यानंतर आपला काय होईल, मोड चेंज होईल. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येकाला चेंज करत बसायची गरज नाही आहे. अगोदर तुम्ही जो केला होता तोच करायचा आहे. त्यानंतर फिल आणि एडिट ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करा. तिथून गेल्यानंतर फर्स्ट जी मेथड आहे त्या ठिकाणी टाईप एमध्ये विद्यार्थी येत असतात. जनरली ज्या विद्यार्थ्याची 12वी आणि तो विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये, म्हणजे 12वी पण महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि तो विद्यार्थी म्हणजे रहिवासी पण महाराष्ट्राचा आहे त्या ठिकाणी. बाकीच्या ज्या कॅटेगरी आहेत त्या खूप साऱ्या आहेत, ते चेक करत बसा तुम्ही. टाईप एमध्ये आता बघायचं आहे की नॅशनॅलिटीसाठी त्या विद्यार्थ्याकडे काय अवेलेबल आहे. डोमिसाईल आहे, बर्थ सर्टिफिकेट आहे, की स्कूल लिव्हिंग आहे डोमिसाईलसाठी. आता या ठिकाणी डोमिसाईल जनरली असतो सगळ्याकडे. मग आता बर्थ सर्टिफिकेट केव्हा चालतं, ज्यावेळेस डोमिसाईल नसेल आणि बर्थ सर्टिफिकेट जर असेल त्याच्याकडे तहसीलचं तर चालेल, किंवा स्कूल लिव्हिंगवरती महाराष्ट्राचा उल्लेख असायला पाहिजे आणि प्लेस ऑफ बर्थ मेन्शन करायला पाहिजे.
त्यानंतर बघा डिस्ट्रिक्ट टाकायचा विद्यार्थ्याचं ज्यानं 10वी मग कंप्लीट केली तो डिस्ट्रिक्ट. त्यानंतर सिलेक्ट कॅन्डिडेट पास विथ 12वी कुठं झालेली आहे किंवा डिप्लोमा कुठं झालेला आहे. 12वी पण बुलढाणा जिल्ह्यातच झालेली आहे. तालुका टाकायचा आहे या ठिकाणी. लोड होऊ द्या जरा. मलकापूर. कॅटेगरी निवडायची आहे आपल्याला. तुमची जी कॅटेगरी असेल ती कॅटेगरी निवडा या ठिकाणी. ठिकाणी ओबीसी आहे तर ओबीसी. ठीक आहे. तर ओबीसी मध्ये कॅटेगरी आहे. या ठिकाणी कॅटेगरी डिटेलमध्ये आपल्याला तुमची जी सब कास्ट आहे ती या ठिकाणी टाकायची आहे. जी काय तुमची कॅटेगरी आहे ती कॅटेगरी टाका. त्यानंतर काय विचारते की सिलेक्ट युअर व्हॅलिडिटी स्टेटस. व्हॅलिडिटी आहे का तुमच्याकडे? असेल तर अवेलेबल करा किंवा नसेल तर तुमच्याकडे जी रिसिप्ट असेल ना तर रिसिप्ट पण या ठिकाणी चालेल. तर या ठिकाणी अवेलेबल आहे म्हणून अवेलेबल करूया. त्यानंतर NCL अवेलेबल आहे का नॉन क्रिमी लेअर ते पण अवेलेबल आहे म्हणून अवेलेबल करा. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर TFWS जे आहे हे या ठिकाणी PWD आहे का विद्यार्थी अपंग आहे का असेल तर येस करा. अदरवाईज नॉट ॲप्लिकेबलवरती क्लिक करायचं आहे. डिफेन्समध्ये कोण असेल तर क्लिक करा नाही तर राहू द्या असंच. TFWS साठी तुम्हाला करायचं आहे का अप्लाय? करायचं असेल तर येस करा नसेल तर नो करा. ठीक आहे. येस केला तर तुम्हाला या ठिकाणी हे जे सर्टिफिकेट असतं आपले इन्कम सर्टिफिकेट ते अपलोड करावं लागेल. ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी स्टुडंटचं नो करत आहे कारण मार्क कमी आहेत म्हणून. ऑर्फनमध्ये तुम्ही ऑर्फन आहात का? ऑर्फन म्हणजे अनाथ असाल तर येस करा. त्यानंतर मायनॉरिटीमध्ये जर विद्यार्थी असेल तर येस करायचं आहे अदरवाईज नो करायचं आहे. मायनॉरिटी म्हणजे काय असतं तर दोन प्रकारच्या मायनॉरिटी असतात. एक असते लँग्वेजची मायनॉरिटी, जसं मराठी व्यतिरिक्त जर दुसरी लँग्वेज असेल तर ती, आणि दुसरी असते रिलिजियस म्हणजे रिलिजन. हिंदू सोडून जर दुसरा रिलिजन असेल तर तो या ठिकाणी कर. आता 10वीचा बोर्ड कोणता होता स्टुडंटचा तर तो सिलेक्ट करायचा आहे. या ठिकाणी बोर्डमध्ये बघा स्टेट बोर्ड असेल तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड टाकायचं आहे. अदरवाईज जर तुम्ही सेंट्रल CBSEचे असाल तर CBSE बोर्ड टाकायचं आहे या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर 10वी पासआउट कधी झाला विद्यार्थी तो टाका या ठिकाणी 2020. त्यानंतर सीट नंबर बघा तुमचा जो नंबर असेल तो टाकायचा आहे. त्यानंतर 10वीचे मॅथ्सचे मार्क या ठिकाणी मार्क्स टाका मॅथमॅटिक्सचे 68 आउट ऑफ 100. त्यानंतर सायन्समध्ये कोणतं टाकणार? सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे तर किती मार्क आहेत ते टाका. नंतर आहे इंग्लिशचे मार्क तर इंग्लिशला मार्क आहेत जे मार्क असतील ते टाका. त्यानंतर 10वीचं टोटल ॲग्रिगेट बघायचं आहे. आता या ठिकाणी स्टुडंटचं काय असणार आहे की प्लसमध्ये जर असेल सपोज 299 प्लस 01 तर टोटल टाकायचं या ठिकाणी. आउट ऑफ किती? 500. 60% येतं. बऱ्याच विद्यार्थ्याचं काय होतं की 299 प्लस काही ना काही मार्क असतात, काही इंटरमिजिएटचे मार्क असतात किंवा ॲग्रिगेट येण्यासाठी जे मार्क ॲडिशनल असतात त्याची ॲडिशन तुम्हाला करावी लागते. यानंतर आता क्वालिफाईंग परीक्षा, आता 12वी दिलेली आहे की डिप्लोमा झालेला आहे तुमचा की वोकेशनल कोर्स दिलेला तर 12वी झालेली आहे स्टुडंटची. तर 12वीमध्ये बघायचं आहे आपल्याला की HSCचं बोर्ड जे आहे ते इंडियामधलं आहे की अब्रॉडमधलं म्हणजे बाहेरचं आहे. बोर्ड कोणतं होतं तर स्टेट बोर्डच होतं आपलं. पासिंग इयर जे आहे 2024. 12वीचा सीट नंबर बघायचा आहे तो टाका. या ठिकाणी तुमचं ही बेसिक इन्फॉर्मेशन भरल्यानंतर गेट HSC डेटावरती क्लिक करायचं आहे. ऑटोमॅटिक तुमचे मार्क या ठिकाणी फेच होतील. ठीक आहे. तर चेक करून घ्यायचे या ठिकाणी. या ठिकाणी बघायचं आहे की सब्जेक्ट जो आहे तो बायोलॉजीचा आहे ना तुमचा, नसेल तर तुम्ही ते चेंज करू शकता. ठीक आहे. तर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. त्यानंतर हे मार्क आल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी काय विचारेल तुम्हाला की JEE ची एक्झाम तुम्ही दिलेली आहे का मेन. दिलेली असेल तर येस करा
येस केल्यानंतर तुम्हाला त्याचा सीट नंबर आणि स्कोअर कार्डचा डेट ऑफ बर्थ टाकायचे या ठिकाणी. नसेल दिली तर नो करा. त्यानंतर नीटची एक्झाम दिलेली आहे का असेल तर येस करा, अदरवाईज नो करा. आता या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं. जर तुम्हाला एडिट करायचं असेल तर खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करायचं होतं. या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो आणि साईन जे आहे ते अपलोड करायचे आहे सेपरेटली. या ठिकाणी सेलेक्टवरती क्लिक करा. अगोदर फोटोग्राफवरती क्लिक करायचं, त्याच्यानंतर तुमचा फोटोग्राफ येईल. तर या ठिकाणी काय करायचं, ओपनवरती क्लिक करा. त्याच्यानंतर तुमचं जे फोल्डरमध्ये असेल त्या फोल्डरला सिलेक्ट करा. या ठिकाणी तुम्हाला दिसेल आता फोटो आणि साईन एकत्र आलेले आहेत, बट तुम्हाला फक्त फोटोच पाहिजे तर क्रॉपवरती सिलेक्ट करा आणि तुमचा जो फोटो आहे जेवढा त्या फोटोवरती फक्त क्लिक करा. ठीक आहे. त्यानंतर अपलोडवरती क्लिक करा. पण या ठिकाणी क्रॉप झाला का नाही. परत काय करा, फोटोग्राफवरती जा, तुमची फाईल जी आहे ती ओपन करा. कारण आपण क्रॉप तर केला बट याच्यावरती क्लिक करायचं राहिलं आपलं. ठीक आहे. या क्रॉपवरती क्लिक करा म्हणजे तुमचा फक्त फोटो येईल. त्यानंतर अपलोड करा. यानंतर काय करायचं आहे आपल्याला, सिग्नेचरवरती क्लिक करा. तुम्ही जर सेपरेटली फोटो काढला असेल साईनचा तर तुम्हाला इझी जाईल. ठीक आहे. परत क्रॉपवरती क्लिक करा. तुमची साईन जेवढी आहे त्याच्यावरती सिलेक्ट करून क्रॉप करा आणि या ठिकाणी अपलोड करा. म्हणजे फोटो आणि साईन तुमचे काय झालेले, अपलोड झालेले या ठिकाणी. त्यानंतर तुम्हाला जेवढे डॉक्युमेंट लागतात ते डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. सगळ्यात अगोदर आहे नॅशनॅलिटी. तर नॅशनॅलिटी चेक करा कुठे आहे. डोमेसाईल नॅशनॅलिटी एकत्रच आहे विद्यार्थ्याची. आता या ठिकाणी काय म्हणत आहे, प्लीज सिलेक्ट फाईल लेस दॅन 500 KB. आता या ठिकाणी तुम्हाला फाईल जी आहे ती साईज कमी करावी लागेल. ठीक आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला इथे काय करायचं आहे, तर तुमचं जर डिजिटल हे असेल, एक मिनिट दाखवतो तुम्हाला. हे डोमेसाईल जे आहे तर डोमेसाईलवरती काय राहतं, हा जो बारकोड आहे हा बारकोड तुम्हाला त्या ठिकाणी टाईप करून टाकायचा आहे. हा बारकोड शेवटी वरती लिहिलेला. ठीक आहे. तर या ठिकाणी बारकोड लिहूया आपण. हा नंबर जो आहे वरती लिहा 12321230860041161117. हा नंबर लिहिला आपण. याच्यानंतर फाईल जी आहे ती अपलोड करायची. आता फाईल जर साईज मोठी असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, त्याचं ऑनलाईन PDF जी आहे ती कॉम्प्रेस करायची आहे. ऑनलाईन PDF कॉम्प्रेसर म्हणून तुम्ही डायरेक्टली टाकू शकता. या ठिकाणी फॉर एक्झाम्पल म्हणून सांगतो, PDF कॉम्प्रेसर टाका फक्त. ठीक आहे. फ्री डायरेक्टली फर्स्टवाली लिंक भेटेल, त्याच्यावरती क्लिक करायची फाईल. त्या ठिकाणी मी काय करतो, डोमेसाईल फाईल जी आहे ती आता कॉम्प्रेस PDF वरती क्लिक केल्यानंतर तुमची फाईल जी आहे ते 551 होती, ती किती झालेली आहे 172. तर डाउनलोड कॉम्प्रेस फाईलवरती क्लिक करा. तुमची फाईल जी आहे ती डाउनलोड होईल. म्हणजे हा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला पुढे येणार नाही. आता ओपनवरती क्लिक करा आणि जी डाउनलोड कॉम्प्रेस फाईल आहे डोमेसाईलची त्याच्यावरती क्लिक करा. तुमची फाईल जी आहे ती डाउनलोड झालेली आहे, म्हणजे अपलोड झालेली आहे. या ठिकाणी अपलोडवरती क्लिक करा. ठीक आहे. आता या ठिकाणी व्ह्यूचं ऑप्शन येईल. व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची PDF जी आहे ते दिसेल. ठीक आहे. तर अगोदर बघून घ्या तुमचे डॉक्युमेंट जर हे असतील कमीवाले तर ते या ठिकाणी टाकायचे आहे कॉम्प्रेस करून. त्या ठिकाणी डोमेसाईल नॅशनॅलिटी एकच असल्यामुळे आपण काय करत आहे, दोन्ही ठिकाणी तेच अपलोड करत आहे. ओके. आता पुढची जी आहे ते कास्ट सर्टिफिकेट आहे. कास्ट सर्टिफिकेटवरती आपण क्लिक करूया.
सेम या ठिकाणी बघा काय विचारेल तुम्हाला की बारकोड जो आहे तो वरचा त्याचा नंबर, जसं की या ठिकाणी व्ह्यू सॅम्पल इथला जो नंबर असतो तो नंबर टाकायचा आहे आपल्याला त्या ठिकाणी. तो नंबर टाका. त्यानंतर तुमची ही जी आहे कास्ट सर्टिफिकेट कोणी साईन केलेली आहे एंडला, एस डी ओ असेल तर एस डी ओ, तहसीलदार असेल तर तहसीलदार, आहे ना. डिस्ट्रिक्ट बघायचा कोणता आहे तुमचा, तालुका, आणि तो बारकोड टाकून घ्या. बारकोड टाकल्यानंतर तुम्हाला अपलोड करा. आता या ठिकाणी काय करणार आहे आपण, कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. तर ओपनवरती क्लिक करा. कास्ट कॉम्प्रेस केलेली आहे आपण फाईल, त्याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर अपलोडवरती क्लिक करा. अशा प्रकारे काय करायचं आहे तुम्हाला, सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते अपलोड करायचे आहेत. बघा याच्यानंतर आहे व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर, एस एस सीचे मार्क, एच एस सीचे मार्क आणि पी सी एमचं स्कोअर कार्ड. हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत. अपलोड केल्यानंतर या ठिकाणी व्ह्यूवरती क्लिक करून चेक करत जा की तुमचे व्यवस्थित झालेले आहे की नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला अपलोड करायचे. अपलोड केल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. मी अपलोड करून घेत आहे आता सध्या. आता सेम व्हॅलिडिटीसाठी काय करावं लागेल, या ठिकाणी बघा तो नंबर टाकायचाच आहे आपल्याला. त्यानंतर या ठिकाणी जे आहे आपलं सोशल वेलफेअर जे आपल्याला व्हॅलिडिटी देत असते, आणि डिस्ट्रिक्ट कोणत्या डिस्ट्रिक्टमधनं तुम्हाला व्हॅलिडिटी भेटलेली आहे ते टाकायचं आहे. आता या ठिकाणी व्हॅलिडिटीचा नंबर जो आहे तो कन्फ्युजन होत आहे या ठिकाणी. बघा क्लिक हेअर टू व्ह्यू सॅम्पल डॉक्युमेंटवरती या ठिकाणी खालचा जो नंबर आहे तो नंबर नाही टाकायचा तुम्हाला, कोणता बारकोडचा वरचा नंबर टाकायचा. ईडी या ठिकाणी दिसत आहे ना, तो वाला नंबर टाकायचा, 20 अंकी बारकोड नंबर. ठीक आहे. या ठिकाणी आपण फाईल अपलोड केलेली आहे. या ठिकाणी डिस्ट्रिक्ट पण मेन्शन केलेलं आहे. अपलोडवरती क्लिक करा. ठीक आहे. सेम नॉन क्रिमिलियरसाठी पण बारकोडचा नंबर टाकायचा आहे. त्यानंतर फाईल अपलोड करायची आहे. तुम्ही करू शकता. आता या ठिकाणी सगळे डॉक्युमेंट आपण अपलोड केलेले आहेत. प्रत्येक डॉक्युमेंट आपण व्ह्यू करू शकतो. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. सेव्ह अँड प्रोसीड करा. 800 रुपये तुम्हाला पे करायचे आहेत ओबीसी कॅटेगरीसाठी. ठीक आहे. बट या ठिकाणी सीईटीचा फॉर्म भरला असल्यामुळे विद्यार्थ्याला 800 रुपये भरायची गरज नाही. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना सीईटीचा फॉर्म भरला नाही, जसे की ज्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा पास झालेले आहेत असे विद्यार्थी, है ना, किंवा जे डबल ई दिलेले आहे असे विद्यार्थी, यांना 800 रुपये ओबीसीसाठी भरावे लागतील. ओपनसाठी आय थिंक 1000 रुपये भरावे लागतील. एकदा फॉर्म चेक करून घ्यायचा की आपण भरलेली इन्फॉर्मेशन बरोबर आहे का. ठीक आहे. बरोबर असेल तर सबमिट ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ई व्हेरिफिकेशनवरती क्लिक करू शकता तुम्ही. म्हणजे तुमचा फॉर्म जो आहे तो काय होईल, व्हेरिफिकेशनला जाईल. ठीक आहे. यानंतर काय करा, सबमिट ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ई व्हेरिफिकेशनवरती क्लिक करा. तुम्हाला तुमचा पासवर्ड जो आहे तो पासवर्ड टाकावा लागेल. पासवर्ड टाकल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती ओ टी पी येईल. ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी टाका. ओ टी पी टाकल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो व्हेरिफिकेशनसाठी तुमच्या स्क्रुटिनी सेंटर, ई स्क्रुटिनी सेंटरला जाईल. ठीक आहे. ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करा. याच्यानंतर तुम्ही प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करून तुमचा फॉर्म जो आहे तो पी डी एफमध्ये तयार करू शकता. कारण तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करायला जाल त्यावेळेस तुम्हाला याच्या फॉर्मची गरज पडते. आता या ठिकाणी बघा 2 पेजवरती आहे, तर एका पेजवरती पण तुम्ही घेऊ शकता. याची स्केल जी आहे ते कमी करा थोडीशी, म्हणजे एका पेजवरती येईल आणि याची प्रिंट काढू शकता तुम्ही. ठीक आहे. सेव्ह करा.
ठीक आहे. अशा प्रकारे तुमचा फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन झालं की नाही हे नंतर चेक करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला समजलं असेल रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी करायची. पुढच्या प्रोसेस मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. याच्यानंतर काय करायचं ते. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू.